गुंता 5 लाख. पुण्याच्या जवळ इथे लोक रिसॉर्ट बिसॉर्ट घेते बांधतात ना. अच्छा इथं आहे का? आता येताना इकडे लागला. कोणता? उजव्या साईडला लागला असं. नाव बघितलं होतं रॉयल कॅसल. रॉयल कॅसल. हा हा नवीनच झालं. हिला मी सांगितलं मोठे मोठे लोकांचे घर आहे तिथं, त्यांची फॅमिली येते हप्तेभर राहते जाते. रॉयल कॅसल आता रॉयल कॅसल लागला होता. एकनाथ शिंदेचा बंगला. पाणी वाहतंय तुम्ही बघू शकता. हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे. परत एकदा काल होता सॅटर्डे, आज आहे संडे. आज पण आम्ही फिरायला जाणार आहे कारण की खूप दिवस झाले आमचा गॅप पडला होता, गॅप फील करतोय आम्ही. तर काल सॅटर्डेला आम्ही मल्हारगड वगैरे गेलो आणि आज संडेला आम्ही जाणार आहोत तिकोनाला. तिकोनाला आम्ही वाघोली मार्गे पाषाण, बावधन आणि तिकोना फोर्टला जाणार आहे. तिकोना फोर्टला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे, खाली पाणी एकदम, त्याच्या खाली हडसी लेक म्हणून पण आहे. हडसी लेकला तुम्हाला लास्ट टाइम मला वाटतं व्हिडिओ टाकला होता. तर चला हडसी लेक, तिकोना आणि मी बी रस्त्याने जर चांगले प्लेस भेटले तर आणखीन तुम्हाला दाखवतो. तर चला. एकदम असा जोराचा पाऊस चालू आहे आणि आमची गाडी आणि रामाची गाडी, ताईची तब्येत खराब आहे. मॅडम कुडकुड राहिल्या कालच्या फिरल्यामुळे. चला खर्डीला आहे आम्ही आता. आम्ही जाणार होतो पाषाण बावधन मार्गे, पण आमचा रस्ता आम्ही चेंज केलाय. आता आम्ही बॉम्बे शापर, खराडी, रावेत मार्गे. त्यानंतर आम्ही आता दिलखुश वडापाव आता खूप फेमस आहे हा. मी एक्झॅक्ट इकडून बावधनकडून पण रस्ता येतो हा, इकडून पण येऊ शकता, हिंजवडकडून इकडून पण येऊ शकता. या रस्त्याने आल्यानंतर हा वडापाव खूप फेमस आहे. 1998 पासून सुनील वाडकर यांनी सुरू केलेली परंपरा. आमचे कार्यकर्ते खाली वडापाव का त्याच्यात पण काही रूल्स रेग्युलेशन आहे. अशा प्रकारे आम्ही घोटवडे फाट्यावरून डायरेक्ट तिकोना फोर्टकडे चाललोय. मध्ये अशा प्रकारे आम्ही हाडेची लेकच्या आसपास पोहोचलोय. आमचे सगळे कार्यकर्ते माग आहेत. दमानं थोडं समोर जाऊ, इथं गती रोकत आहे, थोडं दमानं घ्या. चला तुम्हाला दाखवते माझ्या समोर एकदम हाडशी लेक, एकदम जवळ आलो आम्ही. याच्या आधी पण व्हिडिओ तुम्हाला वाटतं मी व्हिडिओ टाकलेला पण आहे. तर चला. अचानक जास्त पाऊस आला, ते वरून पाणी वाढायला हिवायले बघ तिथं. मग तिथं पुढं मधून पाणी यायले, पाणी वाढायले. राम्या पूल काय भारी नाही ना आज, त्याच्यामुळे अलीकडे गाडी व गेली. अशा प्रकारे डेंजर असा पूर आलेला. पुलाच्या वरून पण पाणी वाहत आहे, तुम्ही बघू शकता. ते पहा तिथे एकदम पुराच्या समोर वरून पाणी व्हायला लागलंय. असा धोका आहे थोडा इथं. आम्ही जाणार थोड्या वेळात लगेच. हे पहा. वा 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 वा. Yo guys. अशा प्रकारे आपण हाडाची लेक पाशी आलोय आणि याच्या एक्झॅक्ट समोर इथं वरती इकडं समोर तिकोना फोर्ट आहे. तर चला. तिकोना फोर्टच्या पायथ्याशी पोहोच. गावाकडे गेला तर तुमची शेती आहे का? गडर जायच्या आधी दाबून खाणे चालू आहे. आजी तुमचे लेकर बाळ कुठे आहेत? गणपती टायमाला येते का? गणपती टायमाला 10 दिवस. हा तुमचं घर कुठे आहे? गावात पण आहे ना. हे बघतो हॉटेल म्हणजे. आणि पोच कळे शनिवार रविवारी इथेच राहता का? इथेच राहिलाय का? अच्छा. अरे वा. आज तुमची सासू सासरे? अच्छा अच्छा. 100 वर्ष जगले असतील. 100.
तर आम्ही तिकडून फोडच्या इथं पायथ्याशी आल्यानंतर आजीचं मोहोळ आडनाव यांचं नाव काय कलाबाई मोहोळ म्हणून आहे. इथे एक तुम्ही बघू शकता. आले ना तुम्ही यांचे पोहे मॅगी इतकं छान बनवतात ना. इथं आल्यानंतर व्हिजिट द्या. खाल्ले आमचे सगळे मित्रांनी खाल्ले. माझं थोडं पोट खराब आहे पण सगळे सांगतायत छान बनवले. भजी पोहे वगैरे. आजीची खुर्ची कशी छान आहे एकदम. कोण येतो की यार गावाकडे शेती आहे आजी. हा का आणि रोजंदार भेटतात का त्याच्यामुळे बोले 500 रुपये हजेरी का. आणि येते 6-7 घंटेच काम करतात. येते 11 वाजता 4:30 सुट्टी आणि त्यात जेवायची 1 घंटा गेला मग तुमच्यापेक्षा जास्त पैसे ते कमवले बाबा. मग पुरे तिकडून बोलता का आपल्यासारखंच दोघे बोलवायचे. आम्ही पण रिक्षात बोलवतो 10-12 बाया. त्यो इंद्रायणी तुमच्याकडं ते चिकट वगैरे क्वालिटी मान आहे ना. किती काही बार कसे 4-5 ग्राम बस ना छान आवाज येतो पक्ष्यांचा. येतो तो बघतो झाड.